ऊसतोडी मजूर पुरवण्याचा विश्वास दाखवून पद्माळे येथील एकाची 11,96,000ची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले। या प्रकरणी रमेश पांडुरंग पाटील वय 40 राहणार पद्माळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आसाराम गोपीचंद भिल राहणार नंदानी तालुका जिल्हा धुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दिलेली याबाबतची अधिकची माहिती अशी की 12 ऑगस्ट 2021 ते 22 मे 2024 रोजी दरम्यान संशयित आसाराम भिल याने मागील 2 वर्षात ऊसतोड कामगार पुरखून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्याच्याकडील मागील ऊसतोडी काळातील पद्माळ परिसरात ऊसतोड करीत असताना त्याच्याकडून 3,66,000 रुपयांची येणे बाकी असल्याने फिर्यादीने पुन्हा सन 2023-24 या वर्षीचे ऊस हंगामाकरिता ऊसतोड कामगार पुरवण्याबाबत प्रत्येकी 50,000 रुपये प्रमाणे 11 जोड कामगार म्हणजे 22 कामगारांसाठी 11 लाख रुपयाचा नोटरी करार करून मागील येण्या रकमेसह रोख आणि बँकेमार्फत 11,96,000 रुपये रक्कम संशयितांनी स्वीकारूनही त्याने ऊसतोडी कामगार न पुरवता फिर्यादीची घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली असल्याने फिर्यादीने संशयित आरोपी आसाराम गोपीचंद भिल याच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत।